जिल्ह्यावर पाण्याचं संकट ओढावलं असून नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण धरण साठ्यात केवळ 60%च पाणी साठा शिल्लक आहे। नाशिक जिल्ह्यात एकूण 24 धरणं आहेत। त्या 24 धरणांपैकी 12 धरणांमध्ये 0% पाणी साठा असला तरी उर्वरित 12 धरणांमध्ये केवळ 60%च पाणी साठा शिल्लक आहे। माझ्या मागे ही जी गोदावरी नदी आपण बघू शकतो, ह्या गोदावरी नदीला भरपूर नेहमी पाणी असते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून ह्या गोदावरी नदीला पाणी नाही। येथे येणारे भाविकांना डुबकी मारता येईल असे देखील पाणी या ठिकाणी नाही आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला, मनमाड, नांदगाव तालुक्यात काही दिवसापासून पाऊस पडला होता, परंतु ह्या पावसात अद्यापर्यंत पेरण्या होतील अशी परिस्थिती नाही। काही भागात पेरण्या जरी झाल्या असल्या तरी कृषी विभागाने या ठिकाणी पेरण्या न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मनमाड आणि नांदगाव सारख्या ठिकाणी सध्या 25 ते 28 दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे। संपूर्ण जिल्ह्यात 400 टँकरनी पाणी पुरवठा केला जात असला तरी शहरात मुख्य म्हणजे गंगापूर धरणात 17% पाणी साठा शिल्लक आहे। त्यामध्ये गाळ पकडल्याने पुढील 15 दिवसच पाणी पुरेल अशी परिस्थिती गंगापूर धरणात आहे। त्यामुळे नाशिक महापालिकेने हप्त्यातून 2 दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतलेला आहे। जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नाही तर नक्कीच नाशिककरांवर देखील पाण्याचं संकट ओढवू शकतं। कॅमेरामन जितेंद्र नरवाडेसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।